15 मे रोजी पंतप्रधान मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये सभा. नाशिक, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी मोदींच्या सभा, तर मुंबईमध्ये मोदींचा रोड शो. राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबईतील तापमानात वाढ होणार, तर विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. गुरुवारी दिवा आणि मुंब्रा प्रभागातील काही क्षेत्रात 8 तास पाणी बंद राहणार आहे आणि या काळात जलवाहिनीची आणि काही दुरुस्तीची कामं केली जाणार आहे. दुरुस्तीचं काम झाल्यानंतर 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. 108 या आपत्कालीन सेवेअंतर्गत रुग्णवाहिका घोटाळा झाल्याची शक्यता. राज्य सरकारला 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश. मात्र वर्क ऑर्डर जारी होताच दुसऱ्याच दिवशी याचिका दाखल कशी? हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला सवाल. रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ बडोदाच्या बीओबी वर्ल्ड ॲपवरील निर्बंध हटवलेत. आरबीआयनं निर्बंध हटवल्यानं बँकेला नवे ग्राहक जोडता येणार आहेत. नियमांचं पालन न केल्यानं ॲपवर निर्बंध लावलेले होते. 6 जुलैला एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा. एमपीएससीची 524 पदांची जाहिरात. सलमानच्या घरावरील गोळीबारामध्ये अटक करण्यात आलेल्या 5व्या आरोपीच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर. बिश्नोई टोळीच्या रडारवर नुसता अभिनेता सलमान खानच नव्हता, तर इतरही बॉलिवूडचे अभिनेते होते. आरोपीच्या मोबाईलमधून इतरही कलाकारांच्या घराचे व्हिडिओ सापडले. एअर इंडिया एक्सप्रेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक सिंग यांचं कर्मचाऱ्यांना पत्र. पुढील काही दिवस एअर इंडिया एक्सप्रेस कमी फ्लाईटसह उड्डाणं करणार. सीईओ आलोक सिंग यांच्याकडून पत्रात स्पष्ट उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.